इथून मागले ती हेडो बनत होतो प्रवीण देशमुख शेठ माझे चांगले इथं. आता तुम्ही सगळेजण बघा आता बंधुराजांनो भावांनो, एक लक्षात ठेवा, हेडो सगळीकडे आहेत माझे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. अख्ख्या ऑल इंडियामध्ये हेडो फिरत आहेत. त्या दिवशी मी म्हटलं होतं आहे ना माझ्या शेट कोणता टाईम आला काय हेडो बनवला होता मी गाडीचा, आणि तेच शेट आज मला काय म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं. भावांनो, आत्तापर्यंत जे हेडो बनवले मी तुमच्यापर्यंत सगळीकडे पोहोचलेले येतं. आज ऑल इंडियामध्ये आहेत, फार धनुभाऊपर्यंत गेलेत, फार पंकजताईंनी बघितलेत. मला सांगा तुम्ही आज मी काय खातो बघितलं का? चटणी हा काही 10 रुपये होते जवळ, एक पाकिट आणलं आहे, आणि हा काही शेंगा आणले होत्या घरून, आणि एक लोणच्याची भरणी आणली होती घरून येताना, ते खातोय. जेवायला पैसे नाही टाकून राहिले मालक. आज पहिले हेडो तुम्ही बघा मी काय बोललो तुम्हाला, आणि आत्ताच हेडो बघा. आत्ता आहे ना अजून परत तुम्हाला हेडो टाकवतो पूर्ण डायरेक्ट मी हेडो टाकणार आहे. आता शेटचे आहे ना सगळे हेडो टाकून देतो. आता काय त्रास झाला मला, कसा झाला आहे तुम्हाला सांगतो मी आता सगळ्या गोष्टी. अहो जर जेवायला पैसे माणूस टाकू शकत नाही किंवा काही अडचणी येतात माणसाला ते समजू शकत नाही, यांना वाटलं आम्हीच लय शेण येत आहे का नाही. माझ्यावर टाईम आल्यानंतर तुम्ही ओळखा ना. बरं मी प्रत्येक ठिकाणी काय म्हणतो तुम्हाला, नाही भाऊ शेटवर टाईम आला आहे, अशा ठिकाणी कंपनीच्या पॉईंटला गाडी उभा आहे पण त्यांच्याकडे पैसे नाही, तर काहीतरी आपण करू ॲडजस्ट करू, असे हेडो बनवले आहेत मी तुम्हाला. पहिले बी हेडो आलेले आहेत माझे सगळे, आणि आत्ता बी यूट्यूबला टाकले आणि फेसबुकला टाकलेत हेडो. हे बघा फक्त. आता या रस्त्याला आहे मी इकडे बघा, अशा ठिकाणी गाडी उभा केली. राज्यापासून माणसाला 1000 रुपये टाका म्हणतोय. कसं जीवन जगवतोय माझी मला माहिती. नेचर लोकांनी स्वतःला लेशन नाही समजा, ड्रायव्हरची थोडी कवडी किंमत नाही असं म्हणल्यानंतर मग गाडी चालता का चाल तुम्ही. हां, ज्यावेळेस त्या मालकाला ड्रायव्हर गाडी घ्यायच्यात ना त्यावेळेस थोडी परिस्थिती बघावं लागते. गुरख्यानी गुरु नाही सांभाळले ना तरी मालकाला सांभाळावं लागते, हे लक्षात ठेवा. पण तुमच्यात दमच नाही काही. गाडी चालवायची म्हणजे एक ट्रिप मारले का लगेच वाकडे पाय करायचे आणि गपचिप करी आळं घालायचं. थोडा ड्रायव्हरांचा विचार करी जाऊ. जो माणूस ड्रायव्हरचा विचार करतो ना त्या माणसाला काहीच कमी पडत नाही. पण जो मालक तडतड घेतो ना त्याला आयुष्यभर भोगावं लागणार आहे. हे शब्द आहे माझा, पहिल्यापासून मी सांगितलेलं आहे. माझा शब्द आहे, एकच शब्द आहे की आयुष्यभर भोगावं लागेल. लेकरा बाळाला तुझ्या त्रास काय होतो, तुझ्या बायकोचं का दुखतं, तुझं टंगडं कशामुळे मोडलं, हे लक्षात ठेवायचं कधी बी. आणि इथून पुढं जर मागं नसलं झालं तर इथून पुढं होईल की 24 तास मी गाडी चाललेली. 12 तासाची तुम्ही आहे ना 10,000 रुपये पगार भेटतो आपल्याला. पुढं जरी गेलं तरी बी मी लय नाही म्हणत मला 20,000 रुपये भेटायला पाहिजे म्हणून, पण 24 तास गाडी चालल्यानंतर मला कमीत कमी 20,000 रुपये पगार तुम्ही टायमाला देऊ शकत नाहीत का? आज सगळ्या मीडियाला नंबर सगळ्या मीडियाला हेडो पाठवलं आहे बरं का. हां, मग एक विचार करा. देशमुख शेटला आत्तापर्यंत मी नाव नव्हतं घेतलं माझ्या शेटचं, पण आता नाव घेतो. देशमुख शेटला काय अडचण होती व कोणत्या गोष्टीनी त्यांच्यावर कर्ज झालं, आपण मिळू काय करू, आपण एखादी एकर विकून त्यांचं कर्ज फेडून टाकू. पण देशमुख शेटनी समोरचा ड्रायव्हर ऑफिसला बोलून घ्यायचा, त्याचे 10-10 दिवस पगार नाही द्यायचे, त्याला जेवायला पैसे नाही द्यायचे. त्यांच्या लेकरा बाळाला चूक लागेल का? ह्याच भावनांनी फक्त आहे ना देवाने त्यांच्या घरात जन्म घेतला आहे. काही गोष्टीने आलो आहे मी, पण त्यांना कळालं नाही काही गोष्टी. सगळी परीक्षा बघितली मी या माणसाची. UTIमध्ये आज आहे ना चेक करू शकतो मी. कमीत कमी थोडाफार माणसाने विश्वास ठेवायला पाहिजे हो. ड्रायव्हर आज 2000 किलोमीटर जातो म्हणल्यानंतर तुम्ही त्याच्यापाशी 5,000 रुपये देऊ शकता. तुमची गाडी कसं काय उभा राहील? आपले इनुनाध्यक्ष दिल्लीवाले शर्माजी, त्यांना पण मी बोललेलो आहे. हे मला लोक असे करतात. मग काय करायला पाहिजे मला सांगा बरं तुम्ही. आज पंकजताईला सांगितलं त्या दिवशी मी, ते म्हणले फक्त त्यांच्यापाशी जाऊन मला फोन करा, आम्ही बोलू काय ती. मग तुम्ही जर ड्रायव्हरांचे पगार रखडता, तुम्ही ड्रायव्हरला टायमाला पैसे देत नाही, तर गाड्या रस्त्याने अशा उभा करायच्या. अशा ठिकाणी उभा करते का नाही गाड्या की बॉर्डरला यांच्याकडे पैसे नाही द्यायला. 3 महिने मी गाडी चालवली यांची. 3 महिन्यात मी यांना काहीच बोललो नाही. माझ्या पद्धतीने पोलीस भेटले कुठं, आता रस्त्याने असे पोलीस लोक काही भेटतात त्यांना मी स्वतः पदर दिलेत पैसे. माझ्या पदर त्या मालकाची अवकत नाही पैसे द्यायची. मी यांनी डायरेक्ट बोलावं माझ्याने पैसे देणं होत नाही, विषय सोडून द्या.
यांना कसं वाटलं मी परत परत येतो म्हणजे यांना लईच गरज आहे. शेवटचा शब्द आहे बरं का. आता इथं बॉर्डरमध्ये गाडी लावून देतो. केकाने काय चीज दाखवतो त्यांना आता. मिश्राजी तुम्हाला जी बोललेलो आहे ही गाडी नंबर आणि ते तुम्ही बघितलं ना. हां मग देशमुख शेट आहेत ते. परत माझ्यापर्यंत काय आलं नाही पाहिजे. गाडी इथं आता मी लावून चाललो आहे. यांचे भरपूर तुम्हाला पाठीमागे मी फोन केला होता बघा. म्हटलं शेट फोन उचले ना काय करायला पाहिजे. तुम्ही काय म्हणले होते तिथं पोलीस चौकीला जाऊन कंप्लेंट द्या. मी बघतो बघायचं काय ती आणि गाडी फक्त सुरक्षित उभा करा. मग आत्ता काय करतो बॉर्डरवर गाडी उभा करतो आणि मी डायरेक्ट घरी निघून जातो. आता यांना किमती नाही तो हे मालक आहे देशमुख आहे ना. याला मालक म्हणताच येत नाही काही गोष्टींनी. तो मालकच नाही फक्त ह्या असं वरचीवर मालक झालेला आहे. ड्रायव्हरांचे पैसे बुडतो म्हणजे काय काम आहे ह्याचं. प्रत्येक गोष्टीला मला सांगायला होतं चिडायला होतं मला येऊ माणूस. ह्या देशमुखने ना काय केलं माहिती आहे का 10 वेळा ड्रायव्हर लोक तिकडून फोन करायचे. ड्रायव्हर लोक 8 दिवस इथं घरी आणून बसायचे ऑफिसला आणि त्यांचे पगार त्यांना कमीत कमी जेवायला पैसे नाही दिले. एवढा तडतड घेतलेला या माणसाने. हां देव ह्याचं कधी चांगलं करणार आहे. काहीच नको मला फक्त गाडी इथं लावलेली. मी तुम्हाला सांगतो तुमच्यापर्यंत हेडो येईन. आता हेडो तुम्हाला पाठवतो मी. दिल्लीला तुम्हाला हेडो आला पाहिजे फार आणि पंकज त्याला पाठवतो मी हेडो. प्रवीण देशमुख लक्षात ठेवा. आणि परत कसं आहे माहिती आहे का मी कसं जेवतो कसं खातो आहे मला माहिती. 2 दिवस झालं मला जेवायसुद्धा पैसे नाही टाकू माणूस हो. मग काय करायला पाहिजे मला सांगा बरं तुम्ही. आत्ता इथं मी बॉर्डरवरती थांबलेलो आहे. किती वेळ थांबलो आहे कालच्यापासून 3 वाजल्यापासून काल इथं थांबलेलो आहे. मग तुमची गाडी खाली करायची मग ड्रायव्हरला काळजी असती. आहे का यांना काही काळजी. 1000 रुपये टाकू शकत नाही माणूस आणि गाडी खाली झाली पाहिजे. काय एखादं हे करी म्हणून गाडी खाली करायची काय मी. जय श्रीराम जय भगवान. आणि त्यांना म्हणा आळंदी जातात माऊलीचं नाव घेताना व्यवस्थित घ्या फक्त म्हणा. असं खाऊन जगवतो मी. पैसे नाहीत माझ्याकडं आणि हेडो सगळीकडे पोहोचलेलं आहे बरं का. फक्त लक्षात ठेवायचे देशमुख शेटने ना माझं वाटोळं केलं सगळं. हां तुम्हाला आत्ता सांगतो सगळीकडे ऑनलाईन हेडो टाकणार मी सगळीकडे टोटल आता.